नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ताज्या हिरव्यागार तुरीचे दाणे आणि बटाटे एकत्र उकडून घेतले आहे. याच्यामध्ये मीठ घालून हे उकडून घेतले आहे. आता हे छान असे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहे. आता या लगद्यामध्ये हिरवी चटणी, चाट मसाला, लाल तिखट, किचन किंग मसाला, धणे पावडर, काळी मिरी पूड घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं लूज आहे, तर त्यासाठी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे गरजेनुसार आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करायचं आणि त्याचे लाडू तयार करायचे. आता तयार लाडू गव्हाच्या पिठाची छोटी पुरी तयार करायची आणि त्यात तो लाडू ठेवायचा, मोदकासारखा बंद करायचा आणि कोरडं पीठ लावून हलक्या हाताने ही पुरी आपल्याला लाटायची आहे. खूप जास्त पातळ करायची नाही, मीडियम जाडीची ठेवायची आहे. आता मीडियम गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. चवीला अतिशय उत्तम आणि भन्नाट लागतात आणि प्रवासातही तुम्ही त्या घेऊन जाऊ शकतात. तर बाजारात तुरीच्या शेंगा दिसल्यानं की घेऊन या आणि मस्त ही रेसिपी बनवून बघा. अगदी नवीन आहे आणि खूप छान लागते, अतिशय भारी लागते. आणि तुम्हाला तळून बनवायचं नसेल तर तुम्ही तव्यावर भाजूनसुद्धा हे बनवू शकता. आणि आजची जी ही थाळी रेसिपी आहे ना, तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन. खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक केली की ती तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडली तर लाईक करा.